युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः। तर विषय हा चालू आहे की पांडव आणि कौरव हे आपलं सैन्य घेऊन कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत। इकडे हस्तिनापूरमध्ये धृतराष्ट्राने बसून संजयाला प्रश्न केलेला आहे की धर्मभूमीवर कुरुक्षेत्रावर गेलेले माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र म्हणजे पांडव हे काय करते झाले, याने काय केलं, असा प्रश्न केल्यानंतर संजय बोलायला लागलेला आहे। संजय सांगतोय की महाराज, आपला राजा दुर्योधन त्यांनी पांडवांचं सगळं सैन्य पाहिलं आणि आचार्यांच्या जवळ गेला आणि आचार्यांच्या जवळ जाऊन आचार्यांना बोलायला लागला। तो आचार्यांना जाऊन म्हणतोय की हे आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्यानी द्रुपदपुत्रांनी म्हणजे धृष्टद्युम्नानी व्यूहाकार उभं केलेलं हे पांडवांचं विशाल अशा प्रकारचं सैन्य तुम्ही पहा, पांडवांचं सैन्य पहा असं सांगून या पांडवांच्या सैन्यामध्ये कोण कोण आहेत, काही विशिष्ट हे जे योद्धे आहेत, जे भीमार्जुनासारखे आहेत, मोठे मोठे धनुष्य धारण केलेले आहेत, अशांची काहींची नावं सांगितली। तो काय सांगतोय, च विक्रांत युधामन्यु। विक्रांत म्हणजे पराक्रमी असणारा कोण आहे, युधामन्यु आहे। च वीर्यवान उत्तमौजाः, आणि वीर्यवान असलेला बलवान असलेला कोण आहे, उत्तमौजा। च सौभद्रः, सौभद्रः म्हणजे सुभद्रा पुत्र, सुभद्रेचा पुत्र, अर्जुनाचा आणि सुभद्रेचा पुत्र असणारा कोण, अभिमन्यू। त्याला सुभद्रेचा पुत्र असल्यामुळे सौभद्र म्हणतात। काय म्हणतात, सौभद्र म्हणजे सुभद्रा पुत्र। च द्रौपदेयाः, आणि अजून कोण आहेत, द्रौपदीचे 5 पुत्र आहेत। सर्वे एव महारथाः, आणि या श्लोकात सांगितलेले सगळेच काय आहेत, हे सगळे महारथी आहेत, महारथी। असं कोण सांगतो, दुर्योधन।